नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात AC म्हणजे एअर कंडिशन आजकाल गरज बनली आहे. पण अनेक लोक घरात AC बसवताना फक्त थंडावा आणि बजेट बघता, वास्तूचा विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तूनुसार चुकीच्या दिशेला AC बसवला तर घरात मानसिक तणाव, जास्त वीज बिल, वारंवार खराब होणे, झोप न लागणे, तसे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढू शकते. आणि योग्य दिशेला AC असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा, आरामदायी वातावरण आणि शांतता टिकून राहते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, AC बसवण्यासाठी सर्वात शुभ दिशा कोणती, बेडरूममध्ये AC कुठे असावे, कोणत्या दिशेला AC लावू नये, आउटडोर युनिट कुठे ठेवावे, AC खाली झोपणे शुभ की अशुभ, आणि शेवटी काही महत्त्वाचे वास्तू उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. AC आणि वास्तूचा संबंध. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेमध्ये वेगळी ऊर्जा असते. आग्नेय दिशा आग्नेय तत्वाशी संबंधित असते, उत्तर दिशा धनाशी, पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जेशी. AC हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्यामुळे त्यामध्ये अग्नी आणि वायू या दोन्ही तत्वांचा प्रभाव असतो. म्हणून AC चुकीच्या दिशेला बसवला तर घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते. विशेष सतत थकवा जाणवणे, झोप पूर्ण न होणे, घरात भांडण वाढणे, मुलांचा अभ्यासात लक्ष न लागणे अशा समस्या दिसू शकतात. त्यामुळे AC फक्त थंड हवा देतो एवढंच नाही, तर तो घरातील ऊर्जावरही परिणाम करतो. AC साठी सर्वात शुभ दिशा. पश्चिम दिशा सर्वात उत्तम. वास्तूनुसार AC बसवण्यासाठी पश्चिम दिशा खूप चांगली मानली जाते. या दिशेला AC असल्यास घरातील तापमान संतुलित राहते आणि मानसिक शांतता टिकते. विशेष हॉल किंवा बेडरूममध्ये पश्चिम भिंतीवर AC बसवणे शुभ मानले जाते. फायदा: चांगली झोप लागते, ACचा थंडावा योग्य मिळतो, विजेची बचत होते, घरात शांत वातावरण राहते. उत्तर दिशा शुभ. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला AC बसवला तर आर्थिक स्थिरता टिकून राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, AC थेट उत्तर पूर्व कोपऱ्यात नसावे, कारण ईशान्य दिशा देवस्थान आणि सकारात्मक ऊर्जा मानली जाते. पूर्व दिशा ठीक, पण काळजी आवश्यक. पूर्व दिशेला AC बसवणे, पण AC मधून येणारी हवा थेट बेड किंवा पूजास्थळावर येऊ नये. पूर्व दिशा सूर्याशी ऊर्जाशी संबंधित असल्याने इथे संतुलन महत्त्वाचं असतं. कोणत्या दिशेला AC लावू नये? ईशान्य दिशा टाळा. ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा, ही सर्वात पवित्र दिशा मानली जाते. या दिशेला AC बसवल्यास मानसिक अस्थिरता, निर्णय घेण्यात अडचणी, घरात सकारात्मक ऊर्जा कमी होणे असे परिणाम होऊ शकतात. जर तुमच्या घरात AC आधीपासून या दिशेला असेल तर घाबरू नका, पुढे उपायही सांगणार आहे. दक्षिण पश्चिम दिशा जड ऊर्जा निर्माण होते. नेतृत्व दिशा स्थिरतेची दिशा असते. इथे AC असल्यास नातेसंबंधांमध्ये दुरावा किंवा मानसिक ताण वाढू शकतो. विशेष पती पत्नीच्या बेडरूममध्ये या दिशेला AC असेल तर सतत वाद होण्याची शक्यता वाढते. थेट डोक्यावर AC अत्यंत अशुभ. अनेक लोक बेडच्या अगदी वर AC बसवतात. वास्तूनुसार हे चांगलं मानलं जात नाही, कारण झोपेवर परिणाम, डोकेदुखी, मानसिक ताण, शरीरात थकवा यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात. बेडरूममध्ये AC कुठे असावे? बेडरूममध्ये AC बसवताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. योग्य स्थान: बेडच्या बाजूला, पश्चिम किंवा उत्तर भिंतीवर, हवा थेट शरीरावर येणार नाही अशा ठिकाणी. टाळा. डोक्यावर, पूजा फोटोसमोर, आरशासमोर. जर ACचा थंड वारा सतत शरीरावर येत असेल तर वास्तूनुसार शरीरातली ऊर्जा कमजोर होते. मुलांच्या रूममध्ये AC. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत AC पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, पण थंड हवा थेट अभ्यासाच्या टेबलवर येऊ नये. यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. आउटडोर युनिट कुठे ठेवावे? अनेक लोक इनडोर युनिटचा विचार करतात, पण आउटडोर युनिट देखील वास्तूनुसार महत्त्वाचं असतं. आउटडोर युनिटसाठी शुभ दिशा दक्षिण, पश्चिम, आग्नेय, कारण या दिशेमध्ये उष्णतेचा प्रभाव जास्त असतो. टाळा. ईशान्य, घराचा मुख्य प्रवेशद्वारासमोर, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा अडते. जर आउटडोर युनिट मुख्य दरवाजासमोर असेल तर आर्थिक अडचणी वाढू शकतात असं मानलं जातं. AC संदर्भातील महत्त्वाच्या वास्तू टिप्स. AC नेहमी स्वच्छ ठेवा. धूळ आणि घाण साचलेला AC नकारात्मक ऊर्जा वाढवतो, म्हणून वेळेवर सर्व्हिसिंग करा. AC मधून पाणी गळू देऊ नका. वास्तूनुसार सतत पाणी गळणे म्हणजे आर्थिक नुकसान प्रतीक मानलं जातं. खूप कमी तापमानात टाळा. सतत खूप थंड वातावरणामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते. 24 ते 26 डिग्री तापमान उत्तम मानलं जातं. AC जवळ तुटलेल्या वस्तू ठेवू नका.
तुटलेलं घड्याळ, वायर किंवा खराब वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतो. चुकीच्या दिशेला AC असेल तर उपाय. जर तुमच्या घरात AC चुकीच्या दिशेला असेल तर हे छोटे उपाय करू शकता. AC जवळ छोटा हिरवा रोप ठेवा. वेळेवर कापूर लावा. ईशान्य दिशेला AC असेल तर त्या भागात स्वच्छता ठेवा. सकारात्मक प्रकाश ठेवा. हे उपाय नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की वास्तूनुसार ACची योग्य दिशा कोणती असावी, कोणत्या चुका टाळावेत आणि योग्य उपाय काय आहेत. तुमच्या घरात AC कोणत्या दिशेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तू टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.